नमस्कार मित्रांनो, आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा अध्याय लिहिला गेलेला आहे. बारामती पोटनिवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झालेला आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत थरार, अनिश्चितता आणि शेवटी एकतर्फी निकाल. पण या निकालात काही असे ट्विस्ट होते, ज्याने सुरुवातीला सगळ्यांनाच धक्का दिला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, पहिल्या फेरीत काय घडलं, अपक्ष उमेदवारांनी कधी टेन्शन वाढवली आणि शेवटी किती मताधिक्याने विजय झाला. नमस्कार, मी सदानंद मुंडे आणि आपण पाहतात TV6 मराठी. बारामती पोटनिवडणुकीत ही फक्त एक साधी निवडणूक नव्हती, ही प्रतिष्ठेची लढत होती. 23 एप्रिल रोजी मतदान पार पडलं आणि आज 4 मे रोजी मतमोजणी झाली. सुरुवातीपासून वातावरण तापलेलं होतं. विशेष म्हणजे मोठ्या पक्षांकडून फारसे उमेदवार नव्हते, पण अनेक अपक्ष उमेदवार रिंगणात होते आणि हाच या निवडणुकीचा गेम चेंजर ठरला. मतमोजणी सुरू झाली आणि पहिल्याच फेरीत मोठा धक्का बसला. अपक्षप्रमाणे सरळ आघाडी न मिळता अपक्ष उमेदवारांनी सुरुवातीलाच जोरदार एंट्री घेतली. पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत आघाडी सतत बदलत होती. काही ठिकाणी सुनेत्रा पवार मागे असल्याच्या बातम्या आल्या. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. बाहेर उभे असलेले समर्थक देखील थोडे चिंतेत पडले होते. इतका मोठा लीड येईल असा अंदाज असताना सुरुवातीचं चित्र पूर्ण वेगळं दिसत होतं. पण खरी गेम चेंज झाली ती तिसऱ्या फेरीपासून. ग्रामीण भागातील मतपेट्या उघडल्या गेल्या आणि इथून चित्र हळूहळू बदलायला लागलं. मालेगाव, सुपे, शिरवळी, उडवडी या भागातून मोठ्या प्रमाणात मतं मिळायला सुरुवात झाली. इथूनच सुनेत्रा पवार यांनी आघाडी घेतली आणि मग ती आघाडी थांबलीच नाही. यालाच या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट मानलं जातं. तिसऱ्या फेरीनंतर चौथी आणि पाचवी फेरी आली आणि इथे तर चित्र पूर्णपणे स्पष्ट झालं. मोरगाव, पंधरे, सांगवी, लोणी, पापकर या भागातून प्रचंड मताधिक्य मिळालं. टीव्ही स्क्रीनवर ग्राफ झपाट्याने वर जाताना दिसत होता. बाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. गुलाल, फटाके, घोषणा. थोड्या वेळापूर्वी जी शांतता होती ती आता उत्सवात बदलली होती. सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर अंतिम चित्र समोर आलं. सुरुवातीचा धक्का, मधल्या फेरीत कमबॅक आणि शेवट मोठा विजय. अंदाजानुसार 1 ते 2 लाखांच्या दरम्यान मताधिक्य मिळण्याचं स्पष्ट झालेलं आहे. हा विजय फक्त जिंकणं नाही, तर एक मजबूत पुनरागमन म्हणून पाहिलं जातं. या निकालातून काही गोष्टी स्पष्ट झाल्या. ग्रामीण मतदारांनी निर्णायक भूमिका बजावली. अपक्ष उमेदवारांनी सुरुवातीला समीकरण बदललं, पण शेवटी संघटित मतांमुळे मोठा फरक पडला. तर हा होता बारामती पोटनिवडणुकीचा संपूर्ण रिपोर्ट. तुमच्या मते हा निकाल अपेक्षित होता का, की सुरुवातीचा ट्रेंड पाहून तुम्हालाही धक्का बसला? कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.